नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ती बातमी. राज्यातील 29 महापालिकांसाठी आज प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूरसह अनेक महापालिकांमध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले होते. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या निवडणुकीत मतदार राजानं कुणाला कौल दिलाय, कोणत्या पक्षाची महापालिकेत सत्ता येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल मतदान पार पडल्यानंतर आपण एक्झिट पोल पाहिले आणि आज एक्झॅक्ट पोल खरं तर समोर येतील. आज राज्यातील 29 महापालिकांसाठी प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जनतेनं नेमका कुणाला कौल दिलाय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक असो, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर यासह अनेक महापालिकांमध्ये दिग्गज उमेदवार हे रिंगणात उतरले होते. आणि या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार राजानं नेमका कुणाला कौल दिलाय, कोणत्या पक्षाची महापालिकेत सत्ता येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे आणि बहुतांश हे प्रभाग 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत.